डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर शिवारात विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्यासह 2 बैलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी 28 जुलै सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुकळीवीर येथील सुभाष ज्ञानोबा खंदारे वय 32 वर्ष हे अल्पभूधारक शेतकरी आहेत। त्यांनी जामगव्हाण येथील नातेवाईकांकडून शेती कामासाठी बैलजोडी आणली होती। शेतात पिकांची आंतरमशागत केल्यानंतर बैलजोडीचे काम नसल्याने ते आज सकाळी बैलजोडी परत देण्यासाठी जामगव्हाणकडे निघाले होते। सुकळीवीर ते जामगव्हाण मार्गावर वन्य प्राण्यांचा उच्छाद वाढल्यामुळे काही शेतकऱ्यांनी तार कुंपण केले आहे। यामध्ये वीज प्रवाह सोडण्यात आला होता। सकाळी सुकळीवीर शिवारात तार कुंपणांजवळ गेलेल्या बैलांना विजेचा धक्का लागला आणि बैल जागीच कोसळले। यावेळी बैलांना बाजूला करण्याचा प्रयत्न करीत असताना सुभाष यांनाही विजेचा धक्का लागला, त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती। या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागोर बावळे, गणेश गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी मयत सुभाष यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे। मयत शेतकरी सुभाष खंदारे यांच्या पश्चात आई वडील पत्नी 2 मुले भाऊ असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। या घटनेमुळे सुकळीवीर गावावर शोककळा पसरली आहे। या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली। मुख्य संपादक दिलीप गायकवाड, डीजी सह्याद्री। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा।